हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया या चॅनलमध्ये. तर गाईज मी आज उठले. आज मी रूमवर आहे, त्यामुळे मला जेवण टिफिन वगैरे बनवायचं आहे. आता मी भेंडी कापून ठेवले. आता मला भेंडीची भाजी आणि ते मी घरी बनवलेले घावणे ते बनवायचे आहेत. तर मी आता ते बनवते. हे बघा, मी भेंडी कापून ठेवलेत, तर ते करते. झोपेतून उठले, फ्रेश झाले मी, बट तरी आवाज थोडाफार दाखवू दिसेलच. आणि सूज बघा तुम्ही कमी झाले. फक्त थोडंसं इकडे जे आहे ते आहे, अजून ते बरं व्हायला थोडा टाईम जाईल, कारण ते खूप जास्त झालेलं त्यामुळे. तर मी आता बनवते पटापट, भेटते तुम्हाला. तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज. व्लॉगला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर आता भेटू आपण. बघू शकता इकडे मी भेंड्यांची भाजी ठेवलेली आहे आणि इथे मी घावणे करत ठेवले. हे घावणे आणि भेंड्यांची भाजी आज टिफिनला आहे मला ना भाऊला. आम्ही दोघंच आहेत, तर होऊन जाईल आम्हाला दोघांना. आता भेंडीसुद्धा शिजते. आमच्या इकडे आज रोड बंद आहे, तर आता कसं का आम्ही जाऊ. तो मी तर मला नाही काय इश्यू, बरं भावाला थोडा इश्यू होणार आहे जायला. तर आता बघू कसा जातो तो. जर आमच्या इकडं जाऊ म्हणलं आता मला पण जाता येणार नाही. लेट्स आम्ही जातो, पण आज जॉबवर पण टिफिन बनवावा लागेल, नाही गेलो तरी. करावं लागतं, सगळं करून मला जावं लागतं. तर गाईज माझं सगळं झालेलं आहे टिफिन बनवून. टिफिन मी भरते आणि ती भांडी थोडीशी आहेत, ती भांडी घासून घेते. दोघांचे पण टिफिन भरून भांडी घासून घेते पटापट. गाईज मी आता ऑफिसला जायला निघाले. मी तुम्हाला सांगितलं ना मी तयारी करताना भेटते, पण मला थोडं लेट झालं सगळं आवडता. मी तयारीसुद्धा केली थोडीफार, टिकली आणि कुंकू लावलं आणि निघाले पटकन. आणि याला लेट होत होता, मला नव्हतं लेट होत, मी तर लवकरच पोचणार आहे. जो मला घेऊन जातो त्याला लेट होतं, त्यामुळे मग मी ऑफिसला जाऊनच तयारी करेन. माझा आवाज पहिल्यापेक्षा आता जरा बरा येत असेल तर थोडंफार रिकव्हरी होईल. आणि आज पोलिसंसुद्धा खूप आहेत, कारण आज PM नरेंद्र मोदी आमच्याकडे येणार आहेत 10 वाजता येणार आहेत. टाईम नाही माहिती, पण आम्हाला सुट्टी नाही आहे, जॉबला जावंच लागतं आहे. स्कूल कॉलेज सगळ्यांना सुट्टी दिली आहे, पण जॉबवाल्यांना सुट्टी नाही आहे. तर बघू, चालत आहेत. माझ्याकडचा रस्ता एवढा खराब आहे का कधी बनवतात काय समजत नाही आहे. पावसाळा गेल्यावरती बोलले बनवू असं, आणि आज ऊन पण खूप कडक पडलेलं आहे. असं वाटतच नाही पावसाळ्याचं सीझन चालू आहे, खूप कडक ऊन पडलं आहे.
बघा आता पुढे पोलिस पण आज खूप दिसतील, मला दाखवेल मी. आज पोलिस खूप भेटते आमच्याकडे. पालघरला सगळ्यात जास्त आहेत, इकडे कमी आहेत. हे बघा सगळीकडे पोलिस दिसत आहेत. आणि जर बघा पोलिस दिसतात. पोलिसांचे पिंजरा गाडी आहेत. कंपन्या पण बंद आहेत का? रोज बंद आहे का? फक्त पालघर रोड बंद केला आहे आमचा पूर्ण. पालघरवरून गाड्या येऊ नाही शकत इकडे. नाही, इकडच्या गाड्या पालघरला जाऊ नाही शकत. इकडनं गेला असं ते झालं असतं. माझा जॉब पालघरला पाहिजे होता. एव्हरीवन, तर मी सकाळी शूट केलं, त्यानंतर मी काहीच शूट नाही केलं. आणि मी ऑफिसला गेल्यावर तुम्हाला माहिती आहे मी काहीच शूट नाही करत. परत मी आज निघताना पण नाही काय शूट केलं, कारण रोज काय तेच दाखवू का मी आता घरी चालली ना असं तसं. मग विचार केला का डायरेक्ट घरीच येऊन तुमच्याशी बोलते मी. तर मी आता घरी पोचले. तुम्ही माझा चेहरा बघू शकता, थोडीशी सूज कमी झाले. हे जे आहे ते थोडंफार आहेच अजून, ते आता कधी कमी होते ते मला सुद्धा माहीत नाही आहे. आता बघू. आणि आता मी आले तो फ्रीज झाली. आता मला भूक लागली तर चिवडा आहे, तर चिवडा मी थोडासा खाते. आणि नंतर मला जेवणसुद्धा बनवायचं आहे, तर आधी मी चिवडा खाऊन घेते आणि नंतर मग जेवण बनवते. आज काय बनवतोच विचार करते. वांगे आहेत घरात, तर वांग्याचीच भाजी बनवेन आता मी. आणि मग काय नाही, मग जेवण बनवायचं, भांडी घासायची आणि झोपून जायचं. आणि परत सकाळी उठायचं, परत टिफिन बनवायचा, कपडे धुवायचे, कामं करायची, परत ऑफिसला जायचं. हेच डेली रुटीन झालेलं आहे माझं. काय बनवते ते तुम्हाला मी दाखवतेच. सध्या थोडीशी भूक लागली तर मग काहीतरी खाते पण आणि जेवणसुद्धा बनवते. दोन्ही मी जोडीलाच करेन, कारण नंतर मला कंटाळा येतो. एकदा कंटाळा आला का मग काहीच होत नाही माझ्याकडून. त्यामुळे मी दोन्ही जोडीला आता बघू. लिओ पण आला तर आला, नाही तर काय आहे नाही आपलं. चला मग कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. तांदूळ निवडायला घेतलंय. टाकते आणि भाजी बनवते. झालं माझं जेवण बनवून. सांगा का तुम्हाला पळता येते का भोपो केला तर? तू काय घाबरी बसून जा.